नमस्कार, मी तेजस भागवत, ऋतम मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दिवसभरातील प्रमुख काही राजकीय आणि इतर घडामोडी पाहणार आहोत। तर आजच्या बुलेटिनला आपण आता सुरुवात करूया। पहिलीच बातमी येते ती आता लोकसभा निवडणुकी संदर्भातली, कारण अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यातच शिंदे गट अजित पवारांसोबत अमित शहांची लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातली बैठक सुरू होती असं सांगण्यात येतंय। त्या दृष्टीतनंच आता लोकसभेतून पुणे जिल्ह्याचा विचार केला किंवा पुणे लोकसभेचा विचार केला तर नक्की संधी कोणाला मिळणार असं जर कोणाला विचारलं असता, सध्या जगदीश मुळीक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ या दोघांची नावं चर्चेत असलेली पाहायला मिळतात। जास्त करून शक्यता अशी आहे की मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे, कारण महापौरपदी असताना केलेले उत्तम काम आणि दांडगा असलेला जनसंपर्क पाहता तसेच ते देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते। त्यामुळे कदाचित पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच पुढची बातमी आता येते ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाची। आज पंतप्रधान मोदींचा 5 दिवसांमधील दुसरा पश्चिम बंगालचा दौरा पार पडला। यामध्ये त्यांनी देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे लोकार्पण केले। तसेच त्या मेट्रोतनं फेरफटका मारताना शाळकरी मुलामुलींसोबत त्यांनी संवाद देखील साधला। तसेच त्या कार्यक्रमातूनच नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण देखील केलंय। त्यामुळे आता प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना कमी करावा लागेल, तसेच त्यांचा प्रवास सुखकर, वेगवान आणि वेळ वाचवणारा ठरेल असे चित्र हळूहळू देशात आपल्याला मेट्रोमुळे पाहायला मिळतं। पुढची बातमी अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। काल छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे अमित शहांनी सभा घेतली। या सभेला संबोधित करताना त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे। आम्ही तर गेल्या 10 वर्षात इतकं काम केलंय की आम्ही जनतेसमोर त्याचा हिशोब घेऊन आलोय। गेल्या 50 वर्षांपासून जनता तुम्हाला केवळ सहन करते। पवार साहेब, 50 वर्षांचा सोडा, केवळ 5 वर्षांचा तरी हिशोब जनतेला देऊन दाखवा, अशी जोरदार हल्लाबोल अमित शहा यांनी शरद पवारांवर केलाय। तसेच काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना 70 वर्षांपेक्षा जास्त काळ तंबूमध्ये ठेवले, मात्र पंतप्रधान मोदींचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये भूमिपूजन केले व दिमाखामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील केली। त्यामुळे अखंड हिंदूंचे 500 वर्षांपूर्वीचे स्वप्न देखील साकार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढची बातमी येते ती क्रिकेट विश्वातून। उद्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी सामना सुरू होणार आहे। हैदराबाद येथे सुरू झालेल्या या कसोटी मालिकेच्या सामन्याला पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभव दाखवला होता, मात्र पुढील सलग 3 सामने भारताने जिंकून भारतीय संघाने या कसोटी मालिकेत आघाडी घेतली व ही मालिका कधीच आपल्या खिशात टाकली आहे। मात्र आता सलग 3 सामने जिंकून आल्यामुळे भारतीय संघ अत्यंत आत्मविश्वासाने उद्याचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। तर शेवटचा सामना जिंकून किमान आपला शेवट तरी गोड व्हावा या विचाराप्रमाणे इंग्लंड संघ देखील उद्या मैदानात उतरलेला दिसेल। तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येते। तर मंडळी, या होत्या आजच्या दिवसभरातील प्रमुख घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला तसेच द मराठी न्यूजच्या वेबसाईटला देखील भेट द्या। उद्या अशाच नवनवीन घडामोडींसह भेटूया। धन्यवाद।